पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, सर्व पदाधिकारी हे शिबिर आयोजित करण्यासाठी अहमदनगर जिल्हा, कोपरगाव, शिर्डी या सगळ्या परिसराचे पक्षाचे प्रमुख सहकारी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपण सगळे बंधू-भगिनी जवळपास 1 वर्षाच्या नंतर आपण या ठिकाणी एकत्रित आलो. गेले काही दिवस महाराष्ट्रातला सच्चा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अस्वस्थ होता, पण त्याच्या मनामध्ये पुन्हा एकदा मजबूतीने पक्ष उभा करावा याबद्दलची भावना होती आणि ती मूर्त सर्व राहण्याच्यासाठी प्रांताध्यक्षांनी ठरवलं की 1-2 दिवसाच्यासाठी सगळ्यांना घेऊन बसायचं, मुक्तपणाने चर्चा करायची आणि पुढची दिशा ठरवायची. मला आनंद आहे की कालपासून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आहोत आणि अनेकांचे विचार या ठिकाणी आपण ऐकले, अनेकांची भाषण ऐकली आणि तुम्ही माझ्याशी सहमत आहात. प्रत्येकाचं भाषण अतिशय उत्तम भाषण होतं. तो लहान कार्यकर्ता असो, विचारवंत असो, काही नियंत्रित असो, त्या भाषणातून एक दिशा ही आपल्याला मिळायचं काम त्यांनी केलं आणि म्हणून या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आज अस्वस्थता आहे आणि त्याचं कारण संबंध देशाचं चित्र वेगळं आहे. काही वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला. आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सरकारांच्या हातात सत्ता आहे आणि एक आक्रमक प्रचार यंत्रणा ही त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केली. त्या आक्रमक प्रचार यंत्रणेतून जसं हिटलरच्या जर्मनीमध्ये गोबल्स नीती या संबंधीची चर्चा होते, त्याचप्रमाणे असत्यावर आधारित असलेले अनेक गोष्टी जनमानसामध्ये प्रस्तुत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्याकडून सतत चाललेलं आहे आणि त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत. चित्र पाहिलं तर तसं चित्र भाजपला अंतून नाही, तसं अंतून नाही आहे. ज्याचा उल्लेख मगाशी सुप्रियाच्या आणखी सहकार्यांच्या भाषणामध्ये आलं, हे सातत्याने सांगितलं जातं 415 लोकसभेच्या जागा दिल्या. काय स्थिती आहे? केरळमध्ये आज कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांचं राज्य, भाजप नाही. तामिळनाडूमध्ये भाजप नाही, आंध्रमध्ये भाजप नाही, शेजारच्या हैदराबाद राज्यामध्ये भाजप नाही, ममताजीच्या राज्यात तिकडं भाजप नाही, झारखंडमध्ये भाजप नाही, दिल्लीमध्ये भाजप नाही,
पंजाबमध्ये भाजप नाही आणि काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी भाजप आहे पण तो स्वतःच्या ताकदीवर नाही. तुम्हाला आठवत असेल की गोव्यामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षाचं राज्य होतं. काही आमदार फोडले गेले आणि त्यानंतर भाजपने राज्य घेतलं. 3 राज्याच्या निवडणुका होण्याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये कमलनाथच्या नेतृत्वाखाली सरकार होतं पण आमदार फोडले आणि त्यानंतर ते राज्य घरी मिळवलं. आणि त्यावर तसं चित्र म्हणजे ते 415 म्हणून 500 म्हणून आज देशामध्ये भाजपला अनुकूल अशा प्रकारचं चित्र नाही आहे. आणि त्याला अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर त्या सत्तेच्या माध्यमातून अनेक आश्वासनं आणि कार्यक्रम पुढे घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता लोकांची फसवणूक करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आणि हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले. नरेंद्र मोदी आम्ही पार्लमेंटमध्ये बघतो, क्वचितच येतात पण बघतो त्यावेळेला येतात सगळ्या. एखादं धोरण ते कुठेतरी येणारं असं अर्थ नसतं, त्याची मांडणी अशी करतात की पार्लमेंटचे मेंबरसुद्धा काही वेळाच्यासाठी थक्क होतात. घोषणाही खूप करतात. आता असंच असेल 2016 आणि 17 याचा अर्थसंकल्प हा पार्लमेंटमध्ये मांडला आणि त्या बजेट स्पीचमध्ये हे सांगण्यात आलं की 2022पर्यंत या देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू. आज 2024 आहे, काही गरज नाही. याचा अनुभव आला आपल्याला. मोदींनी एक दिवशी पार्लमेंटमध्ये सांगितलं की 2022पर्यंत शहरी भागातल्या लोकांना आम्ही पक्की घरं देऊ, पण हे घोषणा हवेतच राहिली. आणि मोदी एक गोष्ट सांगतात, गॅरंटी आहे माझी. ती गॅरंटी काही खरी नाही. आणि ती गॅरंटी खरी नाही याचा अनुभव हा अनेक वेळेला आलेला. आज काहीतरी दिसतंय, आधीच्या वक्त्याने या ठिकाणी सांगितलं, देशाची नवीन पिढी ही अस्वस्थ आहे, ती काम वाटते, ती काम मिळत नाही म्हणून अस्वस्थ आहे. याचा उल्लेख मगाशी केला गेला की पार्लमेंटमध्ये काही लोक घुसले, तरुण होते, त्यांच्या हातात गॅसचं सिलेंडर होतं आणि घुसून त्या ठिकाणी मागणी काहीतरी करत होती. नंतर हाऊस बंद झालं, त्यांना पकडलं गेलं आणि आपल्या खासदारांनी मागणी केली की हे तरुण कोण होते, का आले, त्यांची मागणी काय, या संबंधीची माहिती प्रधानमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी कोणतरी पार्लमेंटमध्ये येऊन मांडली पाहिजे. पण त्याला संमती दिली गेली नाही आणि त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षाच्या लोकांनी आधी भूमिका मांडली. त्याचा परिणाम 143 खासदारांना पार्लमेंटमधून बरखास्त केलं. त्याच्यामध्ये असे कोणी असोत, सुफियाचा असोत, यांचा नंबर त्या ठिकाणी लागला. मागणी काय होती? बेकारी. आणि त्या बेकारीचं काहीतरी सुट्टी द्या. आज
या अकरा नियोजन मंडळांनी सांगितले की या देशामध्ये 25 वर्षाच्या खाली जे तरुण आहेत त्याचा 42% तरुण आज बेकार आहेत आणि त्यांना हा दिवसेंदिवस बेकारीचा दर हा या देशामध्ये वाढतो आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीनं तिसरा महत्त्वाचा प्रश्न महागाईचा. किती गोष्टी सांगता येतील त्या संबंधीचं, पण आज तुम्ही पेपर संसार जाता तिथं मोदींचा फोटो गॅस स्वस्त केला म्हणून सांगतात, आणखीन काही गोष्टी सांगतात. 450 रुपये गॅसचं सिलेंडर जे होतं ते आज 1100 रुपयापर्यंत गेलं आणि हे दर आज सामान्य माणसाला न परवडणारे आहेत. डाळी असो, तेल असो, अन्नधान्य असो, या सगळ्या गोष्टीची अवस्था ही आहे. देशाची अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मोदींनी आश्वासन दिलं की 2024-25 पर्यंत या देशाची अर्थव्यवस्था आम्ही 5 लाख कोटीवर नेऊ. पण आज जर आपण माहिती घेतली तर 5 लाखाच्या 50% ही अर्थव्यवस्था पोचलेली आहे. या देशाचा शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. अनेक गोष्टीने तो अडचणीत आहे. अवकाळी पाऊस, कमी पाऊस या सगळ्यामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आणि शेतीवर माणसांची संख्या वाढली. स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या देशामध्ये एकंदर जे लोकसंख्या होती ती 35 कोटी होती आणि त्या 35 कोटीच्या 80% लोक हे शेतीवर होते. 70च्या 80%. आज आपण 114 कोटीच्या पुढे गेलो आणि 114च्या पैकी 56% लोक शेतीवर आहेत. याचा अर्थ शेतीवर 2.5 ते 3% लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढली पण जमिनीचं क्षेत्र वाढलेलं नाही. ते दिवसेंदिवस कमी झालं आणि त्याचा परिणाम हा आहे की एका बाजूने लोकसंख्येचा दबाव आणि दुसऱ्या बाजूने विकासाच्यासाठी जमीन काढून घेणं. धरणं बांधली, शेतीची जमीन गेली. MIDC काढल्या, शेतीची जमीन गेली. शहरं बांधली, शेतीची जमीन गेली. विकासाचे जे कार्यक्रम असतील त्या सगळ्या कार्यक्रमासाठी जमीन ही घ्यावी लागते आणि त्याहीमुळं आज जमिनीचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आणि शेतकऱ्याची अवस्था त्यामुळे साहजिकच चिंताजनक झाली. आम्ही सातत्याने सांगतो, पार्लमेंटमध्ये सांगतो की शेतीवरचा ओझा कमी करणारी धोरणं आखा. त्याच्यासाठी काही निर्णय घ्या, अन्य पर्याय द्या. शेतीवरचा लोकसंख्येचा ओझा आपण कमी करूया. जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत या देशाची गरिबी ही आपण करू शकत नाही. त्यासाठी आज कुठल्याही प्रकारचं उत्पन्न धोरण आज केंद्र सरकार करत नाही. याउलट जो पिकवतो आहे त्याची किंमत ही नियंत्रित करण्याची खबरदारी घेतात. आज महाराष्ट्र राज्य देशातलं 2 नंबरचं साखर तयार करणारं राज्य आहे. साखरेची किंमत कमी आणली, कापसाची किंमत कमी आणली, सोयाबीनची किंमत खाली आणली. ज्या ज्या गरजा, मग तो कांदा असो, साखर असो, या सगळ्या गोष्टीवर एक प्रकारची बंधनं आणण्याचा प्रयत्न करतो. एका बाजूने किमती घसरल्यात आणि दुसऱ्या बाजूने अशी बंधनं टाकायची की जो आता कांद्यासारख्या गोष्ट जिजाई शेतकऱ्याचं पीक कमी उत्पन्न देणार आहे. 2 पैसे त्याला हवे असतील
तर देशाची बाजारपेठ पुरेशी नाही, त्यासाठी निर्यात केली पाहिजे आणि त्या निर्यातीवर 40% कर या प्रकारचं धोरण घेतलं. साखरेच्या निर्यातीवर कर उठवण्याचं धोरण स्वीकारलं. याचा अर्थ एका बाजूने किंमत द्यायची नाही आणि दुसऱ्या बाजूनं कुठून किंमत मिळत असेल तर त्या ठिकाणी निर्यात करायला वेगवेगळ्या प्रकारची बंधनं आणायची, या प्रकारची नीती आहे. आणि त्याचा परिणाम शेतकरी हा दिवसेंदिवस अडचणीत झालेला आहे. त्याचा कर्जाचा बोजा वाढलेला आहे. आणि मागाशी कोणत्या आधी वक्त्यांनी सांगितलं आणि ती गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये खास शेतकऱ्यांच्या आत्महत्याची संख्या ही लक्षणीय वाढलेली आहे. याच्यासाठी दुःखद गोष्ट आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणखी एक गोष्ट, परवा मी अचलपूरला होतो आणि अचलपूरला मला कानावर काही लोकांनी सांगितलं की कापसाचं पीक महत्त्वाचं पीक, मार्केट नाही म्हणून शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे, तयार केलेल्या मालाला बाजारपेठ नाही म्हणून 6-6 महिने वर्षभर त्याला थांबावं लागतं. पण ते पीक घेण्याच्यासाठी बँकेचं कर्ज काढले, ते कर्ज मात्र वेळेवर परत करू शकत नाही आणि त्याचा परिणाम व्याजाचा बोजा हा त्यांच्या सगळ्यांच्या हा दिवसेंदिवस वाढतो आहे. या प्रकारची तक्रार आज त्या ठिकाणी ऐकायला मिळते. अनेक गोष्टी आहेत की त्या संबंधीचं हे सरकार कसं वागतं हे कळतं. आज या निमित्तानं समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता. आधीच्या काही वक्त्यांनी आरक्षणाचा प्रश्न काढला. आपली भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर भूमिका घेतली. आपल्या जाहीरनाम्यात आपण सांगितलं मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, मुस्लिम आरक्षण असो, लिंगायत आरक्षण असो, या सगळ्या घटकातल्या तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्यासाठी काही मदत करायची गरज आहे आणि ती करायची असेल तर आरक्षणाची आवश्यकता. आणि त्यासाठी एक प्रकारची मागणी गेल्या काही वर्षापासून सतत महाराष्ट्रामध्ये होती. त्यासंबंधीचे निर्णय घ्यावेत असा आग्रह केला गेला. हे सगळं करत असताना, मराठा आरक्षणाची मागणी करत असताना ही मागणी खुली करा, पण ही खुली करत असताना अन्य ओबीसीचे जे घटक आहेत त्या घटकांच्या मूलभूत अधिकारावर व्यक्तींसुद्धा धक्का बसता कामा नये. कुणाच्या ताटातनं काढून कुणाला काही यावं या प्रकारची भूमिका सातत्यानं आपण त्या ठिकाणी मागितली. पण आजच्या राज्यकर्त्यांनी ही मागणी करणाऱ्यांना आश्वासन दिली. माझी आणि जरांगीची भेट झाली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की सरकारशी बोलणं चालू आहे आणि नंतर कळवण्यात आलं की राज्य सरकारने त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यांच्या काही मागण्या मंजूर करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. येऊन दिलं त्यांना की या पद्धतीनं ते आरक्षण असावं आणि त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयींच्या सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम आज ही तरुण मुलं अस्वस्थ आहेत. आज या तरुण मुलाला आपली फसवणूक झाली असं वाटतं. या 4 दिवसामध्ये राज्य सरकार या संबंधीचा काही निकाल घेणार आहे असं सांगितलं जातं. मी काल परवा चंद्रकांत पाटलांचं स्टेटमेंट हे वास्तविकांना माहिती नाही. चंद्रकांत पाटील मंत्री आहेत, सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी सांगितलं की 1 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला वाद बघायला मिळेल.
उद्याच्या 24 तारखेच्या पूर्वी आम्ही आरक्षण देतो या प्रकारची भूमिका साक्षात मुख्यमंत्र्यांनी घेतल्याच्या नंतर दुसरे त्यांचे ज्येष्ठ सरकारी सांगतात की 1 वर्षसुद्धा आम्ही देऊ शकणार नाही. याचा अर्थ आज त्यांची सरळ सरळ फसवणूक या ठिकाणी केली. आणि एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला. माझ्या त्यावेळीच्या मतदारसंघामध्ये बारामतीला देवेंद्र फडणवीसनी येऊन धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण देतो ही घोषणा केलेली होती. त्याला आज 8-9 वर्ष झाली त्याची पूर्तता त्या ठिकाणी केली नाही. आणि धनगर समाजाची आज यातना कमी करण्याच्या दृष्टी काही प्रकारची पावलं टाकलेली नाही. आमचं सरकार होतं त्यावेळी अनेक काही निकाल याबद्दलचे घेतले. मला आठवतं की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अन्य सहकारी या सगळ्यांनी ज्यावेळी सरकार बनवलं त्यावेळेला मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण द्यायचा निर्णय घेतला होता. आज दारिद्र्य असलेले समाज याची ज्यावेळेला आपण माहिती घेतो त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची संख्यासुद्धा मोठी आहे. आणि म्हणून त्यांच्या मुलांचं शिक्षण वाढवलं पाहिजे, त्यांना पुढं जायची संधी द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. तो निकाल त्या ठिकाणी घेतला होता. तर सरकार बदललं गेलं, भाजपच्या विचाराचं सरकार आलं. त्यांनी तोही मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा जो निकाल घेतला होता तो त्या ठिकाणी रद्द केलेला आहे. आज ठिकठिकाणी आपण बघतो की या सरकारची भूमिका समाजातल्या लहान घटकांच्याबद्दल ही अतिशय न मदत करणारी आहे. आपण सातत्यानं सांगतो की शाहू फुले आंबेडकर यांचा विचार हा आम्ही मानणारे लोक, पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातात शाहू फुले आणि आंबेडकर ही भूमिका त्यांच्या मनात दिसत नाही. पण दिसतंय काय? गाय, गोमूत्र, गोलूरकर RSSचे प्रमुख या लोकांची विचारधारा आणि यांच्यावरचे कार्यक्रम यालाच महत्त्व द्यायची भूमिका आज त्या ठिकाणी आणलेली आहे. आणि त्याचं कारण हिंदुत्वावर आधारित फॅसिलिटीजम हे या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न या सगळ्यांचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी काही कार्यक्रम हातात घेतले. 5 कार्यक्रम हातामध्ये घेतलेले आहेत. 1. सर्व क्षेत्रात खाजगीकरण, अनिर्बंध नफेखोरीला प्रोत्साहन. 2. खोट्या प्रचारातून मुस्लिम समाजाबद्दल द्वेष वाढवणं, धार्मिक ध्रुवीकरण करणं. 3. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ED, CBI, प्रसारमाध्यमं, रिझर्व्ह बँक अशा सगळ्या स्वायत्त संस्थांच्या कब्जा ठेवणं. 4. मनोवादी वर्चस्ववाद वाढवणं, धर्माच्या नावाखाली देशाला मध्ययुगीन कालखंडापर्यंत नेणं. आणि 5. आक्रमक राष्ट्रवाद, मुख्यतः पाकिस्तान विरोधी आक्रमकता दाखवायची आणि त्या निमित्तानं एक जनतेमध्ये वेगळं वातावरण तयार करायचा हा फॅसिझमला प्रोत्साहन देणारा 5 कलमी कार्यक्रम आज या देशामध्ये राबवायचं काम त्यांच्याकडून केलं जाते. आणि या सगळ्या गोष्टीच्यावर काही घटकांच्याबद्दल दुर्लक्ष कसं केलं जातं त्याची अनेक उदाहरणं देत आहेत. आपल्या काही आधीच्या वाक्याने महिलांचे प्रश्न या ठिकाणी मांडले. मोदीच्या राज्यामध्ये महिला माझ्या मते सगळ्यात जास्त अपमानित झाली. मणिपूरचं उदाहरण, शर्मेनं मान खाली घालावं लागते अशा प्रकारचं उदाहरण मणिपूरचं त्या ठिकाणी आहे. आदिवासी महिलेवर केलेले अत्याचार हे त्या ठिकाणी गेले. आज देशाचे प्रधान राष्ट्रपती महिला आहे आणि आपल्याला आनंद आहे
एक लहान समाजाची भगिनी देशाची राष्ट्रभक्ती होऊ शकते, पण त्या फर्जाचा सन्मान ते कितपत करतात. आम्ही अनेकदा बघतो पार्लमेंट, आता पार्लमेंट जुनं पार्लमेंट असताना नवीन पार्लमेंटची वास्तू ही त्या ठिकाणी मांडली गेली. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पार्लमेंटचं पहिलं सेशन सुरू होतं त्यावेळेला राष्ट्रपतींचं अभिभाषण असतं. नवीन पार्लमेंटची वास्तू बांधली, त्याच्या उद्घाटनाच्यासाठी राष्ट्रपतींना बोलवलं गेलं नाही, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करून दिलेला नाही. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. आणि जे काही नवीन कायदे केले त्या कायद्यामध्ये महिलांना अधिक अधिकार किंवा नोकरी ही देण्याच्या संबंधीची तरतूद केली, पण ती करत असताना त्याची अंमलबजावणी 2029 ते 30च्या नंतर केली जाईल. पार्लमेंटमध्ये आज बिल मांडतो, मंजूर करून घेतो आणि ते मंजूर झाल्याच्या नंतर 4 वर्षांनी त्याची अंमलबजावणी करणार नाही, याचा अर्थ त्यांची याच्यात बांधिलकी किती आहे हे या निमित्तानं आज स्पष्ट केलं जातं. आज शहरीकरणाचे प्रश्नसुद्धा हे अतिशय दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं शहरीकरण वाढतं आहे, त्याचा परिणाम रस्ते, वीज, दळणवळण, पाणी, आरोग्याच्या समस्या या सगळ्याच्या गोष्टीवर गरज वाढते आणि त्यासाठी अधिक भांडवली गुंतवणूक करण्याची तयारी ही राज्यकर्त्यांची नाही आणि त्याचा परिणाम शहरीकरणाचे प्रश्न हे दिवसेंदिवस वाढायला लागलेले. आणि हे सगळं घडतं आहे हे प्रामुख्यानं आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्याच्यात. आमचे काही सहकारी अजून बोलतात की आज हे बदल करायचं असेल तर ते बदल करायला एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे मोदी, आणि मोदींना पर्याय नाही. ही खोटी मांडणी आहे. मोदींना पर्याय नाही ही गोष्ट काही खरी नाही. तुमचा दाखवा तुमचा प्रधानमंत्री. ऑपोजिशन का सत्ताधारी चर्चा करून नेहमी एक सांगितलं जातं, तुम्ही सगळे विरोधक एकत्र केले, इंडियाच्या नावाने एक नवीन शक्ती उभी करतात, पण तुमचा प्रधानमंत्री कोण याच्यात तुमच्यात एक पाकिस्तान. त्या बैठकीमध्ये मीच सांगितलं, तुम्ही काही त्याची चिंता करू नका. या देशाने यापूर्वी पाहिले, इमर्जन्सीच्या नंतर 1977 साली देशात निवडणुका झाल्या. जयप्रकाशजींनी मार्गदर्शन केलं त्यावेळेला कुणी लोकसभेमध्ये त्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्र्यांचा उमेदवार हा कुणी जाहीर केला नाही. निवडणूक झाली, निवडणूक झाल्याच्या नंतर जनता पक्षाचा जन्म झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोरारजीभाई देसाई यांची निवड त्या ठिकाणी केली गेली. आणि म्हणून आजच प्रधानमंत्र्याचा उमेदवार हा जाहीर करा, तो जाहीर केला नाही तर देश चालू शकत नाही. हा जो प्रचार आहे हा प्रचार फसवा आणि खोटा अशा प्रकारचा प्रचार आहे. आणि त्यामुळं मोदी यांना पर्याय नाही किंवा अशा ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टीला काही प्रकारचा अर्थ नाही. यंत्रणा त्याचा गैरवापर. आम्हाला दिल्लीमध्ये ज्यावेळेला विरोधकांनी एकत्र बसतो त्या अनेक लोकांच्या गंभीर तक्रारी असतात की ही ED, CBI या सगळ्या यंत्रणांचा उपयोग हा विरोधी पक्षाच्या सरकारांच्या विरुद्ध हा केला जातो. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं अनिल देशमुख या ठिकाणी कारण नसताना, कसलं हे नसताना त्यांच्या कारवाई केली गेली, अटक केली गेली, मोठा भ्रष्टाचार झाला म्हणून रक्कम सांगितली गेली आणि शेवटी चौकशीमध्ये तसं मोठं काही नाही हे दिसल्याच्यानंतर शेवटी कोर्टाला सुद्धा म्हणावं लागलं की यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांची सुटका करायला लागली. आज संजय राऊत शिवसेनेचे एक सहकारी
त्यांनाही असंच अटक केलेली असते. त्यांच्याही असेच खोटे खटले भरले आणि कारण काय चौकशी केल्याच्यानंतर फार बोलतात, फार लिहितात, तर ते अक्कल शिकवली पाहिजे अशा प्रकारचं उत्तर काही नेत्यांनी त्या ठिकाणी खाजगीमध्ये केलं. आणि म्हणून आज आपण बघतो की दिल्लीमध्ये गेले 10 वर्ष दिल्लीच्या जनतेनं केजरीवालच्या हातामध्ये सत्ता दिली, त्यांच्या वंशांना अटक केली आणि आता त्यांना अटक करण्याच्या दृष्टीने पावलं चालली. त्यांना नोटिसा दिल्या हजर राहून. राज्याचा मुख्यमंत्री, देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री, त्यांना तुम्ही हजर राहा, ईडीचं निमंत्रण हे त्याच्यामध्ये येते. संबंध दिल्लीमध्ये लोकांना माहिती आहे हा साधा माणूस आहे, स्वच्छ माणूस आहे, त्यांचा गेल्या 10 वर्षाचा कारभार लोकांनी पाहिलेला, पण त्यांना आज ना उद्या अटक केली त्याच्यामध्ये आश्चर्य वाढण्याचं कारण नाही. झारखंड हे आदिवासींचं राज्य आणि तिथला मुख्यमंत्री आदिवासी समाज असतो. त्यांनाही अटक करण्याच्या संबंधीची नोटीस ही त्या ठिकाणी आलेली आहे. याचा अर्थ आज सत्तेचा गैरवापर करून राजकीयदृष्ट्या आपल्या विचाराशी सुसंगत भूमिका जे घेत नाही त्यांच्या विरुद्ध हा वापर करणं आणि त्यांना एक प्रकारचं नावलेच करणं या प्रकारचा प्रयत्न आज या ठिकाणी केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी या देशामध्ये सतत घडत आहेत. त्याबद्दलचा विचार हा करण्याच्याबद्दलची नक्की ही वेळ आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे. आणि ती करायची असेल तर मोदी सरकार बदलणं, पर्याय त्या ठिकाणी उभं करणं, विरोधकांची एकी त्या ठिकाणी करणं हाच खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या सोबत पर्याय आहे. आणि ते काम आम्ही लोक एकत्रित बसून करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून आम्ही 3-4 बैठका घेतल्या, त्याला नाव इंडिया असं दिलं. आणि इंडियाच्या नावाखाली विविध विचाराचे, त्याच्यामध्ये डावे आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, त्याच्यामध्ये केजरीवाल आहे, त्याच्यामध्ये अन्य आहे. या सगळ्यांना एकत्र घेऊन आज देशाला पर्याय द्यायची भूमिका आम्ही घेतो आहोत. येत्या 15 दिवसामध्ये तिथे एक महत्त्वाची बैठकी कदाचित घेतली जाईल आणि त्या बैठकीमध्ये उद्याच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं हा विचार करण्याची भूमिका स्पष्ट होईल. महाराष्ट्रापुरतं इलेक्शनला सामोरं जात असताना आमची भूमिका त्याच्यामध्ये अशी इंडियाची की काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि त्याच्यावर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना असेल, डावे पक्ष असतील, शेतकरी कामगार पक्ष असेल आणि अलीकडेच माझी बैठका झालेल्या आहेत आणि त्यामध्ये वंचितचे प्रमुख श्री आंबेडकर त्यांच्याबरोबर सुद्धा झालेली आहे. आणि ती बैठक माझ्या मते योग्य रस्त्यावर आहे. आमची चर्चा चालू आहे, पण त्याच्यामध्ये एक भूमिका प्रकाश आंबेडकरांनी आमच्या बैठकीत घेतली की त्यांचा एक सूत्री पहिला कार्यक्रम हा आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदींना सत्तेवरून हटवणं या कामाला त्यांचा पक्ष पूर्णपणानं सहकार्य करायला तयार आहे. आणि म्हणून मी इंडियामध्ये आमच्या बाकीच्या सगळ्या सहकार्यांशी बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की प्रकाश आंबेडकर यांनाही आपण इंडियामध्ये सामील करून घेऊ आणि लोकांच्या सोबत एक प्रकारचा हा पर्याय त्या ठिकाणी करायचा आहे. आणि ते करत असताना काही ठराविक कार्यक्रम हा इंडियाच्या वतीने घ्यायचा आहे. तो शेतकऱ्यांच्याबद्दलचा असेल, तो तरुणांच्याबद्दलचा असेल, तो महिलांच्याबद्दलचा असेल, तो अल्पसंख्याकांच्याबद्दल असेल. आणि त्याची हे करत असताना वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, वाढती आर्थिक विषमता, नोटबंदी आणि करोनाच्या काळाचे अर्थव्यवस्थेत झालेले परिणाम, खाजगीकरण, सार्वजनिक संपत्तीची विक्री, मोठ्या उद्योगपतींची कर्जमाफी आणि GSTची फसलेली अंमलबजावणी असे 5-7 विषय हे आम्ही एकत्रित करतो आहोत.
हो, आणि त्याच्यावर योग्य अशा प्रकारचं धोरण हे आम्ही ठरवणार आहोत. माझं तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची की उद्याच्या निवडणुकीला आपण सहकार्यांच्या सहनिवडणुकीला जाणार आहोत. आपण एकटे जाणार नाही आहोत. पण महाराष्ट्राचे वेगवेगळ्या भागाचे जे अहवाल आहेत त्या अहवालामधून एक जनमानस असं सत्य दिसतं आहे की इथं पर्याय दिला पाहिजे आणि तो पर्याय आपण देऊ शकतो आणि त्याला जनतेचा पाठिंबा मिळेल याची मला खात्री आहे. त्या कामाला तुम्ही तयार राहा एवढंच या ठिकाणी सांगतो. मला स्वतःला 4:30ला इथं निघायचं होतं. एक ऊसतोड कामगारांचा एक महत्त्वाचा प्रश्नाची बैठक ही पुण्यामध्ये आज संध्याकाळी आहे आणि त्या बैठकीला जायचं असल्यामुळे मी अनेक वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. मगाशा नावात आभार मानताना आदिती नलवडे आणि रवींद्र पवार यांनी मेहनत घेतली.